तर फायनली आपण गुजरातमध्ये एंट्री करूनच घेतली. तर जय शिवराय भाऊन आपल्याला जाणं सुरतला, ते पण कशासाठी, आपल्या मावशीच्या पोरीच्या हळदीसाठी व लग्नासाठी. आणि नवरींच्या हळद सोबतच होणार ते, म्हणून आपल्याला जाणं होतं सुरतला. मग आपल्याला घ्यायला आले ते क्लुझर आणि सगळे त्यांच्या बॅग देत त्या क्लुझर वरती ठेवण्यासाठी. दिले सगळ्यांच्या बॅग क्लुझर वरती ठेवून फक्त हवेने उडून जाऊन म्हणलं भाऊ बॅग, त्या बॅगेला पॅक दोरीने बांधून घेतलं. आणि आम्ही सुरतला जात होतो, म्हणजेच की नवरदेवच्या इथे. आमच्या इथे एक शिदोरी देतात. आता ही तुमची इथे प्रथा आहे का नाही नक्की कमेंट मध्ये सांगा. तो विषय सोडा, सगळ्यांच्या आधी आपण इथून पोहोचलो डायरेक्ट क्लुझर मध्ये. मग सगळ्यांचं आवरण ते झालं, तर मग निघणं होतं आपल्याला आता सुरतला जाण्यासाठी. आमची पूर्ण गँग डायरेक्ट क्लुझरच्या मागे बसली. मग निघालो पहिले त्र्यंबकेश्वरून नाशिकला जाण्यासाठी. मग अर्ध्या एक तासानंतर आपण पोहोचलो नाशिक सिटी मध्ये. आणि इथून एक फॅमिली उचलली होती, म्हणजेच की उचलली नव्हती, घेऊन जाणे ती सोबत, ते पण सुरतला. मग आले त्यांची फॅमिली, मग घेतलं त्यांना क्लुझर मध्ये बसवून. आता या प्लेअरला कोणत्या ना कोणत्या ब्लॉग मध्ये आपल्या बघितलंच असं झालं. आपल्या इथून 400-450 किलोमीटरचा प्रवास चालू. आपण मध्ये काही व्हिडिओ काढले आणि डायरेक्ट बसलो मग आपण गुजरात मध्ये. आता आपण गुजरात मध्ये जशी एंट्री केली होती तशी गुजराती भाषा लागली ती सगळीकडे. काही समजना बी नाही, नोंदना बी. विषय सोडा, मग आपले ड्रायव्हर काका म्हणते इथून पुढे 50 किलोमीटरचा घाट लागणार आहे, म्हणून इथं काही गाडी थांबणार नाही, म्हणूनच इथं नाश्ता बिष्टा करून घ्या. बसले सगळी फॅमिली ते नाश्ता करण्यासाठी. मग इथं मस्त पोहे आणि मॅगी मागवून घेतली, ते मस्त पोटभर कॉम्बी घेतली. आपण नाश्ता बिष्टा करून निघालो डायरेक्ट. आपल्याला लागला 50 किलोमीटरचा घाट. आणि तिथे रोडन लाईट आणि बी लावली नव्हती. तो 50 किलोमीटरचा घाट पास करता आलो आपण डायरेक्ट सुरत या शहरामध्ये. आता इथून पुढचे ब्लॉग पण नक्की बघा भाऊ, हळदीचे आणि लग्नाचे.